ताई, तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे परत एकदा तुमच्या स्वतःच्या हक्काच्या अशा आपल्या ज्ञानप्रबोधिनी या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मैत्रिणींनो, या ऑगस्ट 2025 मधील माता बैठक 2 किंवा माता बैठक दुसरी कशा प्रकारे घ्यायची किंवा कुठला विषय वगैरे निवडायचा किंवा कुठल्या विषयावरती आम्ही या महिन्याची दुसरी माता बैठक घेतली किंवा त्याचं प्रोसिडिंग वगैरे कशा प्रकारे लिहायचं याबद्दलचा हा व्हिडिओ असणार आहे। त्यामुळे आशाताई हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या इतर अशा मैत्रिणींपर्यंत देखील या व्हिडिओची लिंक शेअर करा व आपल्या ज्ञानप्रबोधिनी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा। चला तर मग जराही वेळ न घालवता सुरू करू आपण आपला आजचा व्हिडिओ। तर बघा, माता बैठक 2 ऑगस्ट 2025। तर या ठिकाणी तुम्ही नेहमीप्रमाणे दिनांक टाकायचे आहे, इथं विषय टाकायचा आहे। विषय बघा, पीएच टेस्टिंगचे उपयोग। तर आपल्याला जे काही वजायनल पीएच टेस्टिंग जी महिलांसाठी म्हणजे जे काही 18च्या पुढच्या महिला असतील 50 पर्यंतच्या की ज्याची पीएच टेस्टिंग आपल्याला करायला वगैरे सांगितली जात आहे किंवा त्या महिलांना आपल्या म्हणजे ज्या ठिकाणी याचं कॅम्प वगैरे असेल किंवा उपकेंद्राच्या ठिकाणी बोलवण्यासाठी सांगितलं जात आहे। तर ही टेस्टिंग करण्यासाठी बऱ्याच महिला तयार वगैरे नसतात किंवा त्यांचं समुपदेशन वगैरे जर करायचं झालं तर त्यांना याचे म्हणजे या वजायनल पीएच टेस्टिंगचे महत्त्व किंवा उपयोग आपण समजून सांगायला हवे। तर त्यासाठीच आम्ही ही बैठक भरवली होती व या बैठकीमध्ये पुढील प्रमाणे माहिती आम्ही सांगितली। बघा, पॅप चाचणीचा मुख्य उपयोग म्हणजे गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगासाठी तपासणी करणे। तर ही चाचणी कर्करोग होण्यापूर्वी असामान्य पेशी शोधू शकते, ज्यामुळे वेळेवर उपचार करणे शक्य होते। पॅप स्मेअर म्हणजे गर्भाशयाच्या मुखाच्या पेशींची तपासणी करणे, ज्यामुळे कर्करोगाच्या पेशी किंवा कर्करोगाच्या आधीच्या पेशी ओळखता येतात। तर याचा उपयोग बघा, 3 मुख्य पॉईंटमध्ये मी याचा उपयोग लिहिलेला आहे। तर बघा, गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग लवकर शोधणे। तर कर्करोग होण्यापूर्वीच असामान्य पेशी शोधता येतात, ज्यामुळे उपचाराची शक्यता वाढते। पूर्व कॅन्सर बदल ओळखणे। तर ही चाचणी गर्भाशयाच्या मुखातील कर्करोगाच्या आधीच्या बदलांची तपासणी करते, ज्यावर उपचार करणे शक्य आहे। कर्करोग प्रतिबंध ही चाचणी नियमितपणे केल्यास गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोग होण्याची शक्यता कमी होते, कारण असामान्य बदल लवकर ओळखता येतात आणि त्यावर उपचार करता येतात। तर अशा प्रकारे ही चाचणी किती उपयोगी आहे हे आपण संबंधित महिलांना समजून सांगायचं आहे। तर या चाचणीमुळे गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचा धोका असलेल्या महिलांना वेळेवर उपचार मिळण्यास मदत होते आणि कर्करोगामुळे होणारे मृत्यू कमी होतात व गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग टाळता येऊ शकतो। आणि नेहमीप्रमाणे आता आपण इथं अनुक्रमणिका, मातांची नावे आणि स्वाक्षरी घेणार आहोत। तर अशाच प्रकारे तिसऱ्या माता बैठकीचा व्हिडिओ VHNSC VHND प्रोसिडिंग किशोरी बैठकीचं प्रोसिडिंग पाहण्यासाठी आपल्या ज्ञानप्रबोधिनी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि वेळोवेळी विजिट देत चला। धन्यवाद।